नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता पावसाळा चालू झालेलाच आहे. तर त्यानिमित्तानं आज मी कॉर्नचे पकोडे दाखवणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर 2 वाट्या मक्याच्या कणसाचे दाणे मी काढलेले आहेत. हे पहा. तर ह्याच्यापासून पकोडे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. तर हे काय करायचे आहे, आता आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आपण मिक्सरला थोडे वाटून घ्यायचे आहेत. पण वाटताना काय करायचं आहे, यामध्ये आपण पाणी घालायचं नाहीये. बिना पाण्याचेच हे वाटून घ्यायचे आहेत. तर एकदम याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. हे पहा कशी पेस्ट केलेली आहे. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. तर असेच उरलेले जे कणसाचे दाणे आहेत ना, तर त्याची आपण पेस्ट करून घ्यायचे आहे. पहा, तर आता ही आपण एक बॅच काढलेली आहे. त्यानंतर आता ही दुसरी बॅच घेतलेली आहे. तर ही देखील आपण बारीक करून घेऊया. असे सर्व दाणे काय करायचे आहेत, बारीक करून घ्यायचे आहेत. हे पहा, आपले आता बारीक झालेले आहेत सर्व. यामध्ये काय काय साहित्य लागते ते पाहूया. तर याचं आपण बारीक केल्यानंतर कणसाचे दाणे ना, त्यातील थोडे उरलेले काय केलेले आहेत, आपण बाजूला काढले होते. तर त्यातील हे उरलेले थोडे दाणे आपण यामध्ये मिक्स केलेले आहेत. आता यानंतर बारीक चिरलेला आपण कांदा घालायचा आहे. 1 वाटी कांदा घातलेला आहे मी. पहा, तर त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालायची आहे किंवा मिक्सरला बारीक करून घातली तरीही चालेल. यानंतर अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे. तर हे मी ठेचलेले आहेत. तर ठेचून अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे. आता यानंतर आपण यामध्ये लाल तिखट घालायचं आहे 1 चमचा. यानंतर हळद घालायची आहे अर्धा चमचा. जिरे अर्धा चमचा. धने पावडर 1 चमचा घालायची आहे. चवीसाठी मीठ घालायचं आहे अर्धा चमचा. आता यानंतर काय करायचं आहे, आपण हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. हिंग घातलेला आहे चिमूटभर. आता हे सर्व आपण एकजीव करून घ्यायचं आहे. या पकोड्यामध्ये आपण सोडा वगैरे काही वापरायचं नाहीये. तर बाइंडिंगसाठी आपण काय करायचं आहे, 1 वाटी बेसनचं पीठ घालायचं आहे. आता हे 1 वाटी मी बेसनचं पीठ घातलेलं आहे. त्यानंतर पुन्हा काय करायचं, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, यामध्ये बेसनचं पीठ हे घालायचंच आहे. जर बेसनचं पीठ न घालता जर तुम्ही हे पकोडे बनवलात, तर ते काय होतं, तेलामध्ये पूर्ण ते विरघळले जातात. म्हणून आपण यामध्ये थोडंसं बेसनचं पीठ वापरायचं आहे. आता हे पहा, आपलं पकोड्याचं पीठ तयार झालेलं आहे. आता यानंतर आपण भजी टाकायला चालू करूया. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर ते गरम झाले का ते पाहूया. यामध्ये छोटासा एक तुकडा आपण टाकून पाहूया. पहा, तेल आता गरम झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये काय करायचे आहेत, आपण आता भजी सोडायचे आहेत. आपण छोटे छोटे सोडायचे आहेत. गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवायची आहे. तर जास्त हाय ठेवली तर काय होतात, पकोडे जास्त वरून करपतात आणि आतून ते कच्चे राहतात. म्हणून आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. पावसाळा तर चालू झालेलाच आहे. तर पावसाळ्यामध्ये आपल्याला गरम गरम असे भजी खायला भरपूर आवडतात. तर त्यावेळेला तुम्ही अशी भजी बनवू शकता. हे पहा, ही भजी खायला खूप छान आणि टेस्टी लागतात. लहान मुलांना टिफिनला देखील आपण असे झटपट भजी बनवून देऊ शकतो. ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आता पहिली बॅच आपण काढत आहे. हे पहा, भजी कशी छान तयार झालेली आहे. आता हे काढल्यानंतर आपण दुसरी बॅच टाकायची आहे. गॅसची फ्लेम ठेवताना आपण मीडियमच ठेवायची आहे. आता यानंतर आपण दुसरी बॅच टाकायची आहे. भजी आपण छोटे छोटे सोडायचे आहे. असे आपण सर्व भजी काय करायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत. पावसामध्ये अशी गरमागरम भजी आणि चहा तुम्ही नक्कीच करून पहा.
हे पहा आता आपली भजी तयार झालेली आहेत. आता यानंतर याला आपण सर्व करायचं आहे. तर हे भजी कुरकुरीत छान टेस्टी लागतात. तर आता काय होतं, हे भजी करताना यामध्ये आपण बेसनचं पीठ वापरायचं आहे. जर बेसनचं पीठ वापरलं नाही तर काय होतं, तेलामध्ये हे कुस्करतात. ही भजी आता आपली तयार झालेली आहे. चला तर आता सर्व करूया. ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक यू.